रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शेतकऱ्याला मूर्खात काढले तर सरकारला परिणाम भोगावे लागेल, बच्चू कडू। शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही अशा बऱ्याच गोष्टी मी ऐकत असतो, पण शेतकऱ्याचं आयुष्यच अंधारात आहे। दिवाळीचा काय विषय आहे? एकराला 5-6 हजार दिल्यावर दिवाळी कशी साजरी होईल? सोयाबीनचे खरेदी केंद्र महाराष्ट्रात कुठेच सुरू केलं नाही। मध्य प्रदेश, छत्तीसगड येथे खरेदी केंद्र सुरू झाली आहेत, महाराष्ट्रात का नाही? दिवाळीच्या 21 ते 22 तारखेपर्यंत खरेदी केंद्र सुरू झाली नाहीत तर जिल्हा अधिकारी व पालकमंत्री यांच्या गाड्या फोडू, असा इशाराही माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिला। पाहूया ते काय म्हणतात। पण शेतकऱ्याचं आयुष्यच अंधारात आहे हो। दिवाळीचा काय विषय आहे? आमचे फडणवीस साहेब म्हणत होते की आम्ही एकरी 5-7 हजार रुपये देणार आहोत। मला फडणवीस साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की 5-7 हजारात दिवाळी कशी चांगली होईल? त्यांना रब्बीचं पेरणीची व्यवस्था करावी का, ते शेत चांगलं करायचं का, काय केलं पाहिजे? तुमची दिवाळी 2 लाख रुपयाचे फटाके फोडून चांगली करताय आणि शेतकऱ्याची दिवाळी 5 हजारात चांगली होईल? थोडी वाटली पाहिजे लाज असेल तर, म्हणजे ते असली तर वाटल। दुसरी गोष्ट, अजूनही सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू केले नाही। पुऱ्या महाराष्ट्रात कुठंच नाही। एमपी सुरू झाले, बाजूनं एमपी सुरू झाले, छत्तीसगडमध्ये सुरू झाले, महाराष्ट्रात का नाही? मग केंद्रानं जर एमपीत खरेदी केंद्र सुरू होते, न सुरू झाल्यामध्ये 3 हजारांना भावानं कमी भावानं सोयाबीन द्यायला होणार शेतकरी, काही कोणाला त्याची गंभीरता राहिली नाही। आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त आयुष्य सुरू आहे, सुट्ट्या काढून पळाले सारे सगळे दिवाळीच्या।